नमस्कार. आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे ध्यान. आणि ध्यान हा विषय आपण समजून घेत असताना ध्यान म्हणजे नेमकं काय आहे आणि ध्यान आपण करतो पण कशाचं करतो, कशाचं करायला हवं, कोणाचं ध्यान आणि कोण करतो हे समजून घेणं महत्त्वाचं. आणि त्यासाठी परमेश्वराचं स्वरूप म्हणजे सच्चिदानंद स्वरूप हा विषय आपल्या सर्वांच्याच लक्षात येणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण परमेश्वर म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू, त्याचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या ठिकाणी असणारं जीवाचं स्वरूप हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. सच्चिदानंद स्वरूप हा विषय जाणून घेत असताना याची आपण 3 पदं केली. सत, चित आणि आनंद अशी ही 3 पदं आपण वेगवेगळी केली, पण ती आपल्या समजुतीसाठी केली. प्रत्यक्षामध्ये ही 3 पदं अशी वेगळी नाही आहेत, पण ती आपल्या समजुतीसाठी आपण त्याला वेगळी केलेली आहेत. आणि हे स्वरूप म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आपल्या ठिकाणी आहे, आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. आणि हे आपलं केवढं तरी मोठं धन आहे. आणि एवढं मोठं धन आपल्या ठिकाणी आहे आणि आपल्याला याची काहीही माहिती नाही. हे केवढं तरी मोठं एक शोकांतिका आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण याबद्दल कोणी विचारच करत नाही. का विचार करत नाही? कारण सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी आपल्याला डोळ्यांनी दिसतात त्याचा आपण विचार करतो. जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं ते आपल्या मनाच्या कक्षेत येतं आणि जे आपल्या मनाच्या कक्षेत येतं त्याचा आपण विचार करत असतो. त्यामुळे सच्चिदानंद स्वरूप म्हणून असं काहीतरी समोर आहे असं डोळ्याला काहीही दिसत नाही आणि त्याच्यामुळे ते आपल्या मनाच्या कक्षेत येत नाही आणि त्याचा आपण विचार करत नाही. पण विचार न केल्यामुळे आपल्या सर्वांचा म्हणजे मानव जातीचा किती मोठं नुकसान होत आहे हे आपल्याला समजत नाही. म्हणून एका ठिकाणी डॉक्टर मर्फी असं म्हणतात, इन्फिनिट रिचेस आर ऑल अराउंड अस इफ यू ओपन युअर मेंटल आईज अँड बिहोल्ड द ट्रेजर हाऊस ऑफ इन्फिनिटी विदिन यू. देर इज अ गोल्ड माइन विदिन यू फ्रॉम विच यू कॅन एक्स्ट्रॅक्ट एनिथिंग दॅट यू नीड. हाऊएवर पीपल आर साऊंड अस्लीप अबाउट दिस इन्फिनिट इंटेलिजन्स अँड बाउंडलेस लव्ह विदिन देमसेल्व्स. हेच जे डॉक्टर मर्फीने सांगितलेलं आहे तेच ज्ञानेश्वर महाराज वेगळ्या शब्दामध्ये सांगतात. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, ते अभेरून गोचिड काय अशुद्ध नसेविती, का कमलकंदानी दरदुरी, नांदनूक एकेची घरी, परी परागू सेविले भ्रमरी, येरा चिकलू चिवरे, निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतल्या अहती सहस्त्रवरी, तेथ बैसोनी उपवासू करी, का दरिद्रीची ये, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे तेच डॉक्टर मर्फीने वेगळ्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. पण इथे जे सांगितलेलं आहे ना, इन्फिनिट इंटेलिजन्स इज विदिन यू, आपल्या आतमध्ये असं ते सांगितलेलं आहे, ते मात्र तसं नाही आहे. इन्फिनिट इंटेलिजन्स, बाउंडलेस लव हे आपल्या आतमध्ये नाही आहे, आपण त्याच्या आतमध्ये आहोत. हा विषय समजून घेणं जरा कठीण आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना हे कळत नाही, हे समजत नाही. आणि म्हणून सद्गुरू इथे एक खूप सुंदर उदाहरण देतात. ते असं की आता बघा, एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये आपण 4 घागरी सोडलेल्या आहेत. आता या 4ही घागरींमध्ये पाणी आहे, लक्षात आलं. पण ते 4ही घागरींमध्ये पाणी का आहे? कारण विहिरीमध्ये पाणी आहे म्हणून या 4ही घागरींमध्ये पाणी आहे. म्हणजे जे पाणी या घागरींमध्ये तेच पाणी घागरींच्या बाहेरसुद्धा आहे. मग मला आता सांगा, पाण्यामध्ये घागर की घागरीमध्ये पाणी? तर दोन्ही आहे, दोन्ही आहे. आणि सत्य काय आहे? तर पाण्यामध्ये घागर आहे आणि म्हणून घागरीमध्ये पाणी आहे. लक्षात आलं? तर तसंच इन्फिनिट इंटेलिजन्स अँड बाउंडलेस लव, बाउंडलेस ब्लिस, बाउंडलेस आनंद हा आपल्या आतमध्ये आहे. कारण आपण सर्व त्याच्या आतमध्ये आहोत, त्याच्यामुळे ते आपल्या आतमध्ये. पण ते आपल्या बाहेर कसं आहे हा विषय आपण नंतर पाहूच. पण महत्त्वाचा आत्ता काय सांगायचा मुद्दा आहे तो असा की हे जे धन आहे हे आपल्याला माहीत नाही. आपलं कसं झालं आहे, निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतल्या अहती सहस्त्रवरी, तेथ वैसोनी उपवासू करी, का दरिद्रीचे. हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे ना, तसं आपलं झालेलं आहे. याचा अर्थ काय? तर एक वाडा असतो, एक जुना वाडा असतो आणि त्याच्यामध्ये एक माणूस राहत असतो. तो माणूस असतो त्याची अशी गरीब अवस्था निर्माण झालेली असते की त्याला 2 वेळाचं जेवायलासुद्धा मिळत नाही, इतकी त्याची गरीब अवस्था निर्माण झालेली असते. पण तो ज्या वाड्यामध्ये असतो, तो ज्या वाड्यामध्ये राहत असतो त्या वाड्याच्या भिंतींमध्ये आणि त्या वाड्याच्या खाली मोहरांनी भरलेले हंडे,
मोहरांनी भरलेले हंडे आहेत आणि त्याला याचा पत्ताच नाही. पण तो तिथे काय भोगतोय? दारिद्र्य भोगतोय, गरिबी भोगतोय. पण तो ज्या वाड्यात राहतोय आणि तो जिथे बसलाय त्याच्या खाली आणि भिंतींमध्ये मोहरांनी भरलेले हंडेत हे त्याला माहीत नाही. तसंच आपल्या ठिकाणी असणारी ही शक्ती, आपल्या ठिकाणी असणारा आनंद, आपल्या ठिकाणी असणारं समाधान, या कुठल्याही गोष्टीचं आपल्याला काहीही माहीत नाही आणि या बाबतीमध्ये आपण पूर्णपणे गरीब आहोत. आणि म्हणून संतांनी आपल्याला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते आपल्याला कळत नाही, कारण हा विषय सूक्ष्म आहे. म्हणून ध्यान हा विषय सूक्ष्म असल्यामुळे त्या बाबतीत आपल्याला योग्य काय ज्ञान आहे आणि योग्य मार्गदर्शन मिळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे खरे गुरु आणि खरे सद्गुरू लाभणं महत्त्वाचं आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की हा जो विषय तो अत्यंत सूक्ष्म आहे आणि तो सूक्ष्म असल्यामुळे आपण हा विषय आत्ता चिंतनासाठी घेतलेला आहे. पण हा विषय जर आपल्या सर्वांना नीट समजला, त्यावरती आपण विचार केला, चिंतन केलं, तर आपल्या जीवनामध्ये क्रांती होईल. क्रांती, परिवर्तन ज्याला आपण म्हणतो ना, ते आपल्या जीवनामध्ये घडून येईल. आता काय झालेलं आहे? आता माणूस नुसता धावतोय, फक्त तो धावतोय. कशाच्या पाठीमागे? सुखाच्या पाठीमागे. आणि मग सुख निर्माण करण्यासाठी, सुख उपभोगण्यासाठी त्याला पैशांची गरज असते, कारण वस्तू, निरनिराळ्या वस्तू त्याला घ्यायच्या असतात ज्याच्यातून त्याला सुख मिळेल असं त्याला वाटत असतं. आणि त्याच्यामुळे पैसा मिळवण्यासाठी माणूस वाटेल ते आज करतोय. बरं बुरं, चांगलं वाईट, वाटेल ते तो करत आहे. आणि त्याच्यामुळे आज किती समस्या निर्माण झाल्या, आता होत आहेत आणि पुढे होत राहतीलही. पण आपल्या ठिकाणी एवढं मोठं धन आहे हे आपल्याला माहीत नाही. आणि त्याच्यामुळे पहिले याचा आपल्याला बोध झाला पाहिजे. पहिले शोध झाला की मग आपल्याला त्याचा बोध झाला पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला त्याचा बोध होईल तेव्हा करतळी आवळे तैसा हरी, असं जे हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे, करतळी आवळे तैसा हरी जेव्हा आपल्या हातामध्ये येईल तेव्हा आपल्या आनंदाला पारावळ उरणार नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदची, असं जे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, तो आनंद आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आपलं स्वरूप हे आनंद स्वरूप आहे आणि आपल्याला तो आनंद उपभोगता येईल. पण केव्हा? जेव्हा या सतचा पत्ता आपल्याला लागेल तेव्हा. कारण जिथे सत आहे तिथेच चित आहे आणि तिथेच आनंद आहे. म्हणून चित जेव्हा सतचं भान घेणार तेव्हा तिथे आनंदाचं स्फुरण होणार, तिथे आनंदाची प्रचिती आपल्याला येणार. म्हणून सत हा विषय आपण आत्तापर्यंत जो जाणून घेतला, त्याच्यावरती विचार केला, त्याच्यावरती स्पष्टीकरण केलं, ते आपण लक्षात घेता. आता प्रथम सत म्हणजे काय? आता सत म्हणजे तर असीपद. सत म्हणजे आहे, सत म्हणजे अस्तित्व आहे. लक्षात आलं? म्हणजे आपण आहोत, विश्व आहे, हे सत आहे. आणि आपण या असीपदाने आहोत हेच आपल्याला ठाऊक नाही आहे. शरीराच्या अंगाने आपल्याला ठाऊक आहे हे शरीराच्या अंगाने आपल्याला ठाऊक आहे. पण चैतन्य आहे, जे आहे ते चैतन्य शक्तीचं झालेलं स्फुरण आहे, हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे सत काय आहे? सत म्हणजे सत्य आहे. सत म्हणजे सत्ता आहे. सत्ता म्हणजे काय? सत म्हणजे अधिष्ठान आहे. चित म्हणजे प्रतिष्ठान आहे आणि आनंद म्हणजे अनुष्ठान आहे. हे जर आपल्या ध्यानात आलं तर या विषयातून, या विषयाच्या चिंतनातून, अभ्यासातून किती काही गोष्टी मिळवण्यासारख्या आहेत, किती काही गोष्टी आपल्याला मिळण्यासारख्या आहेत आणि किती काही गोष्टी देण्यासारख्या आहेत. सद्गुरू नेहमी सांगतात, आनंद वाटा, आनंद लुटा आणि असं जीवन जगा. आता हा आनंद वाटण्यासाठी म्हणजे देण्यासाठी आपल्याकडेच आनंद आहे हा विषय आपल्याला पहिले समजला पाहिजे. आणि हा विषय केव्हा समजेल? जेव्हा आपल्याला सत्स्वरूपाचं भान चितने घेता येईल. चित म्हणजे काय? जाणीव. आपल्या ठिकाणी असणारं मन, जाणीव, हे जेव्हा असीपदाचं भान घेईल तेव्हा तो आहे याचा आनंद आपल्या प्रत्येकाला तिचा उपभोगता येईल. पण आपल्याकडे आनंद आहे आणि आपल्याला तो वाटायचा आहे आणि तो वाटल्यानंतर आपल्याकडे तो बुमरॅंग होऊन परत येणार आहे आणि आपण तो लुटणार आहोत. असा हा एकंदर विषय मोठा गमतीचा आहे. पण हा विषय समजून घेत असताना सत म्हणजे नेमकं काय हे प्रथम समजणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सत म्हणजे नेमकं काय हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. सत हे स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य म्हणजे काय? तर ते फक्त आपल्यालाच अनुभवता येतं. ते आहे सर्वत्र, ते आहे प्रत्येक ठिकाणी, पण ते फक्त आपल्याला अनुभवता येतं. आपण त्याचा अनुभव इतर कोणालाही देऊ शकत नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर एक मुलगा असतो,
तो आईकडे येतो आणि म्हणतो, आई मला भूक लागली. आईने जर विचारलं, अरे तुला भूक लागली तर मग मला भूक दाखव बरं, कुठे भूक, कुठे मला दाखव. तर ती मुलाला दाखवता येईल का? नाही. पण ही भूक प्रत्येकाला लागते. भूक प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे, पण ती स्वसंवेद्य आहे. ज्याला ती भूक लागलेली आहे त्यालाच ती अनुभवता येते. दुसरा फार फार तर कल्पना करू शकतो, पण त्याचा अनुभव तो घेऊ शकत नाही आणि आपण अनुभव देऊ शकत नाही. तसंच भूक जशी आहे तशी आपल्या ठिकाणी सुख. आपल्या ठिकाणी सुख कसं आहे? आपल्याला जर सुख झालं तर आपणच ते फक्त त्याचा अनुभव घेऊ शकतो. आपल्या सुखाचा अनुभव आपण इतरांना केवढं सुख झालं आपल्याला हे सांगू शकत नाही, त्याचा अनुभव आपण देऊ शकत नाही आणि त्या बाबतीत आपण काही बोलू शकत नाही. आपल्या ठिकाणी सुख आहे ते फक्त आपणच अनुभवू शकतो. म्हणून तसाच हा जो परमेश्वर आहे तो स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य आहे म्हणजे काय? तर हा स्वसंवेद्य, जसं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे, कैसे मी दाखवू तुला रे गुरुच्या मुला. म्हणजे हा दाखवण्यासारखा विषय नाही आहे, तो फक्त अनुभवण्याचा विषय आहे. म्हणून सुरुवातीलाच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू. आता इथे जो स्वसंवेद्य हा शब्द वापरलेला आहे तो कसा वापरलेला आहे की परमेश्वर हा स्वसंवेद्य आहे आणि तो जर आपल्याला अनुभवायचा असेल तर आपल्याला निरनिराळ्या प्रकाराने अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण पहिले व्यवहाराच्या अंगाने पाहू, त्यानंतर हे सत्स्वरूप जाणीवेच्या अंगाने पाहू. आता व्यवहाराच्या अंगाने आपल्या प्रत्येकाला अनुभव आलेले आहेत, पण आपल्याला ते ज्ञात नसल्यामुळे त्याबद्दल आपण कधी विचार करत नाही, एक क्षण पण आपण विचार करत नाही. आता बघा, आपण प्रत्येकजण गाढ झोपतो, रोज रात्री आपण ही गाढ झोप घेत असतो आणि आपण जेव्हा सकाळी जागे होतो तेव्हा आपल्याला एक क्षणभर काहीही आठवत नाही. मी कुठे आहे, मी कोण आहे, आज दिवस काय आहे, आज तारीख काय आहे, आपल्याला काही म्हणजे काहीही आठवत नाही. पण हे फक्त एका क्षणाचं असतं, पण त्याबाबतीत आपल्याला पटकन विचार करता येत नाही, तो विषय चिंतनासाठी घेता येत नाही. आणि हा जेव्हा आपण जागृतीवरती येतो तेव्हा दुसऱ्या तिसऱ्या क्षणाला जाग आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या क्षणापासून आपल्याला सगळं लक्षात येतं. मी कुठे आहे आणि आज वार काय आहे, मी घरात आहे, आज अमुक अमुक वार आहे, आज अमुक अमुक तारीख आहे, हे आपल्या सगळं लक्षात येतं. पण पहिल्या क्षणाला, एका क्षणाला आपल्याला काहीही लक्षात नसतं. का? कारण आपण सत्स्वरूपात असतो, आपण असीपदामध्ये असतो आणि त्याचा आपण आनंद घेतलेला असतो. आणि हे जे असणेपण आहे ना, ते आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी सतत असतं, ते सतत असतं, पण त्याचं भान आपण घेत नसतो. आता इथे एक सद्गुरूंची गोष्ट आपण जाणून घेऊयात आणि त्या गोष्टीमधून खूप काही शिकण्यासारखं आहे. सद्गुरू जेव्हा प्रबोधन ऐकायचे, श्रवण करायचे, ते तेव्हा त्यांच्या जीवाचा कान देऊन ऐकायचे. म्हणजे श्रवण कसं करावं इथे सद्गुरू सांगतात. पण आपण जेव्हा श्रवण करतो, आपण जेव्हा ऐकतो, तेव्हा काही चुटपुट काही झाली तर आपले लक्ष लगेचच विचलित होतं. म्हणजे ती तल्लीनता तिथे न आल्यामुळे आपल्याला तो विषय पूर्णपणे समजून घेता येत नाही. म्हणजे इथे सद्गुरूंना जेव्हा प्रबोधन झाल्यानंतर, त्या प्रबोधन झाल्यानंतर त्यांना एक क्षणासाठी मी कुठे आहे हे सुद्धा त्यांना लक्षात नसायचं. का? कारण त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांचं मन तल्लीन झालं होतं त्या ऐकण्यामध्ये, त्या श्रवणामध्ये, म्हणजेच ते सत्स्वरूपात होते. तसंच त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या क्षणाला सगळं लक्षात यायचं, पण पहिल्या क्षणाला लक्षात येत नाही. तर अजून एक गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची ती अशी की आपण जेव्हा असंच गाढ झोपेमध्ये असतो हा शब्द अंडरलाईन करायचा. आपण जेव्हा गाढ झोपेमध्ये असतो त्यावेळेला आपल्याला बाकी काहीच आठवत नाही. घर नाही, दार नाही, मुलं नाही, बाळं नाही, घरातली मंडळी नाही आणि ताणतणावसुद्धा नाही, म्हणजे दुःखाच्या गोष्टीसुद्धा नाही आणि आनंदाच्या गोष्टीसुद्धा नाही. म्हणजे हे सगळे जे तरंग निर्माण होत असतात ना, ते सगळ्या वरवरच्या गोष्टी असतात. आपलं जे सत्स्वरूप आहे स्वरूप आहे, हेच मोठं सत्य आहे. लक्षात आलं? तर तसंच हे जे असणेपण आहे तिथे सगळ्या गोष्टी शून्यवत झालेल्या असतात, पण तिथे शून्य नसतं, तिथे सत असतं. आपण असतो हे मात्र खरं आहे, हे मात्र सत्य आहे. तसंच आपण जेव्हा गाढ झोपेमधून जागृत अवस्थेमध्ये येतो तेव्हा आपण असं म्हणतो का की मी गाढ झोपेचा आनंद घेतला. आपण काय म्हणतो? मी गाढ झोपेत होतो,
मला गाढ झोप लागली होती असं आपण म्हणतो. म्हणजे काय तर ही जी गाढ झोप आहे ती स्वसंवेद्यसुद्धा नाही आहे, ती स्वसंवेद्य पण नाही आहे. त्या ठिकाणी आपण जागृत अवस्थेवर आल्यानंतर त्या गाढ झोपेविषयी काय ते बोलू शकतो. आपण गाढ झोपेमध्ये त्याच्याविषयी काही बोलू शकत नाही. तसंच त्या ठिकाणी आपण फक्त असिपदामध्ये असतो, सत्तत्वामध्ये असतो. म्हणून हे धन आपल्या ठिकाणी आहे हे आपण सुरुवातीलाच जाणून घेतलं. तर त्या ठिकाणी सगळं शून्यवत झालेलं असतं, पण तिथे शून्य नसतं. जे आहे त्याच्यातून निर्माण झालेलं असतात सगळ्या गोष्टी. म्हणून भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नासते विद्यतो भावो न भावो विद्यते सदा. म्हणजे जे आहे त्याच्यातून सगळ्या गोष्टी निर्माण होतात आणि जे आहे ते कधी नाही होत नाही. म्हणून असं जे काही लोक म्हणतात ना, बरीच जण म्हणतात की हे जे जग आहे ते शून्यातून निर्माण झालेलं आहे, ते सगळं खोटं आहे. जर शून्यातून काही निर्माण होणार असेल तर ते शून्यच, अन्य काहीही निर्माण होऊ शकत नाही. म्हणून हे जे जग निर्माण झालेलं आहे ते असिपदाने पहिले आहे आणि त्याच्यातून सगळ्या गोष्टी स्फुरलेल्या आहेत. आणि या ठिकाणी जर आपण नीट पाहिलं तर सत हेच फार महत्त्वाचं आहे, कारण जे आहे त्याच्यातून स्फुरतं. म्हणून भगवद्गीतेमधला हा श्लोक किती महत्त्वाचा आहे की जे आहे त्याच्यातून स्फुरतं आणि जे नाही त्याच्यातून काही निर्माण होऊ शकत नाही, आणि आहे त्याच्यातून स्फुरतं आणि ते म्हणजे आपलं जीवन. म्हणून एका ठिकाणी खूप सुंदर सांगितलेलं आहे, मी हा शब्द उठे जिथे स्वरूपते, सच्चित सुखात्म्या तुझे, देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे, ते तू स्वये ना तुझे. आहे आपण मीपणा रहित हे, लक्षी मुळीची खुणा, दृश्यादृश्य गिळोणी तन्मयपणे, होतो तुझा देखणा. काय सुंदर सांगितले पहा. मी हा शब्द उठे, उठे म्हणजे स्फुरे. मी हा शब्द उठतो तो कुठे, जिथे स्वरूपते, सच्चित सुखात्म्या तुझे. म्हणजे सच्चिदानंद स्वरूप जे आहे त्याच्यामधून जे स्फुरतं तो हा मी, आणि त्याला आपण मी 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 असं म्हणत असतो. जे आहे त्याच्यातून हे स्फुरतं आणि जे आहे ते स्फुरतं. मग इथे मी म्हणणारा हा कोणी वेगळा नाही, हा मी म्हणणारा कोणी वेगळा नाही. जे आहे त्याच्यातून हा मी स्फुरतो आणि तोच स्फुरतो. म्हणून असणारा स्फुरणारा होतो. आपण मागील भागामध्ये पाहिलं जाणिवेचे 7 रंग, पण त्यातले आधीचे अजून 2 रंग आहेत ते आपण पाहिले नव्हते. त्याविषयी आपण आता काही जाणून घेऊयात. आता हा जो असणारा आहे तो स्फुरणारा होतो. जो असणारा स्फुरणारा होतो तोच पुन्हा दृष्टा होतो. दृष्टा म्हणजे पाहणारा. म्हणजे आपण पाहत असतो, दर क्षणी आपण व्यापत असतो, काहीतरी पाहत असतो. आणि जे पाहतो ते आपल्यासाठी अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, हे आपल्याला चांगलं आहे की वाईट आहे, हा विषय आपल्याला हवा की नको, हे आपण जाणून घेतो. म्हणजे तो जाणणारा होतो, ज्ञाता होतो. मग ते आपल्याला मिळवायचं आहे की टाळायचं आहे याच्याविषयी आपण पटकन विचार करतो. म्हणजे तो जो ज्ञाता आहे तो ध्याता होतो. म्हणजे पहिले आहे स्फुरणारा, असणारा आहे तो स्फुरणारा होतो. स्फुरणारा पाहणारा होतो म्हणजे दृष्टा होतो. पाहणारा जाणून घेणारा होतो म्हणजे ज्ञाता होतो. आणि हा ज्ञाता पुन्हा ध्याता होतो. ते आपल्याला मिळवायचं आहे की टाळायचं आहे याच्याविषयी आपण विचार करतो. आणि मग ध्याता झाला की त्यानंतर करता, म्हणजे जे मिळवायचं आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी करतो आणि जे टाळायचं आहे त्याच्यासाठीही आपण काहीतरी करतो. आणि त्यानंतर तो करणारा जो आहे करता तो भोगता होतो. म्हणजे जे आपण केलं आहे मिळवणे किंवा टाळणे, त्याच्यामधून जे काही आपण करत आहोत त्याच्यामधून जे आपल्या भोगाला येतं म्हणजे सुख किंवा दुःख. आणि आपण काय म्हणतो, मी सुखी, मी दुःखी, मला सुख मिळालं, मला दुःख मिळालं, एवढाच काय तो हिशोब. पण आपण या ठिकाणी सावध नसतो की हा जो भोगणारा आहे तो असणाऱ्यामधून आला आहे आणि तोच आलेला आहे. तोच आहे त्याच्या ठिकाणी रंग पालटले. जसे सरड्याचे रंग मागच्या वेळेला आपण बघितले, सरड्याचे रंग जसे भरभर पालटतात तसंच हे जाणिवेचे रंग पालटत असतात. म्हणून हा भोगणारा आहे जो सुख किंवा दुःख भोगत असतो तो आधी करता, त्याच्या आधी ध्याता, त्याच्या आधी ज्ञाता, त्याच्या आधी दृष्टा पाहणारा, त्याच्या आधी स्फुरणारा, त्याच्या आधी असणारा, असे 7 रंग त्याने पालटून झालेले असतात. आणि मग आपल्याला सुख किंवा दुःख हे आपण भोगत असतो. आपण म्हणजे तोच स्फुरणाराच,
तो असणारा झालेला असतो आणि मग तो भोगणाऱ्यापर्यंत आलेलो असतो. आणि जेव्हा आपण मी असं म्हणतो तेव्हा हेच सगळं, या कुठल्याही गोष्टींचं आपल्याला भान नसतं, आपण या ठिकाणी सावध नसतो. म्हणून संसारी असावे सावध असं रामदास स्वामीने सांगितलेलं आहे की आपल्याला हे दुःख आपण भोगायला येतं ते का, कारण आपण जे पाहणारा जो आहे ना तिसऱ्या अंगाला, तेव्हा तो पाहणारा आहे तो त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. पाहणारा कोण, पाहतोय काय, या कुठल्याच गोष्टी आपल्या ध्यानात येत नाही. त्यामुळे आता बघा, आपण जेव्हा सिनेमा पाहतो तेव्हा सिनेमामध्ये आपण बघताना आपल्याला एक सरळ एक गोष्ट सुरू आहे असं आपल्याला दिसतं, असं आपल्याला वाटतं आणि आपण पूर्ण त्याच्यामध्ये गुंततो. लक्षात आला, आपण त्यामध्येच गुंततो, फक्त त्या गोष्टीमध्येच गुंततो जी बनवलेली गोष्ट असते. पण सत्य काय असतं की तिथे तो सिनेमा बनवण्यासाठी निरनिराळे शॉट्स घेतलेले असतात आणि ते जे निरनिराळे शॉट्स आहेत ते एकामागोमाग एक सलग लावलेले असतात आणि त्यानंतर मग आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की ते सलग एक काय ते सुरू आहे. तसंच आपल्या ठिकाणी हे निरनिराळे शॉट्स म्हणजे जाणीवेचे रंग हे पालटत असतात. तेही कधी तर क्षणोक्षणी ते पालटत असतात, कारण आपण जे जीवन जगत आहोत ते या सत्स्वरूपातूनच स्फुरलेलं जीवन आहे आणि ते स्फुरण सतत होत आहे. म्हणून तर आपण सतत मी हे म्हणतच असतो. आणि जोपर्यंत हे 7 रंग आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही, त्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन होत नाही, तोपर्यंत जो श्रीरंग आहे, पांडुरंग आहे, तो आपल्याला आकळता येणार नाही. कारण हे जी जाणीव आहे ती जाणीव सर्वत्र आहे आणि त्याच्यामुळे ही जाणीव आणि संपूर्ण विश्वामध्ये आणि प्रत्येकामध्ये ती आहे या स्वरूपात. म्हणून जर आपल्याला हे 7 रंग समजले, पाहणारा कोण हे जर समजलं, दृष्टा कोण, असणारा म्हणजे कोण, आहे तो कोण, तर आपल्याला तो श्रीरंग आणि पांडुरंग आकळता येणं सोपं आहे. ते तसं कठीण आहे. म्हणून ते महत्त्वाचं काय आहे, असणारा सत्स्वरूप महत्त्वाचं आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, बीजं माम सर्व भूतानां विद्धी पार्थम सनातनम. म्हणजे बीज जे आहे ते मुळामध्ये आहे आणि या बीजातून सर्व निर्माण झालेलं आहे. तसंच आपल्या ठिकाणी बीज म्हणजे मूळ काय आहे तर सत्स्वरूप आहे आणि हा जो मी म्हणणारा आहे तो इथे महत्त्वाचा आहे. आणि हा मी म्हणणारा म्हणजे सत्स्वरूपातून स्फुरलेला मी हा देहाच्याही पलीकडे आहे आणि तो देहाच्याही पलीकडे असल्यामुळे तो आपल्याला आकळता येणं गुरूंशिवाय किंवा सद्गुरूंशिवाय कठीण जातं. आणि म्हणून गुरु किंवा सद्गुरूंचं मार्गदर्शन लाभणे म्हणजे पुण्य आहे त्या साधकाचं. आणि शिष्याची सुद्धा तेवढी विचारांची उंची लागते, त्याशिवाय त्याला तो विषय गुरूंकडून जो येतो तो समजत नाही. त्यामुळे इथे सद्गुरूंचं महत्त्व खूप आहे. आणि असे सद्गुरू म्हणजे पै माऊली आम्हाला लाभले, ज्याच्यामुळे हा विषय निदान तो समजतो, त्याविषयी चिंतन निर्माण होतं आणि हा विषय आम्हाला नीट समजावा साध्या सोप्या पद्धतीने. त्यामुळे गुरुसुद्धा इथे खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे गुरूंचं मार्गदर्शन आम्हाला इथे लाभलं, सद्गुरूंचं मार्गदर्शन लाभलं. त्याच्यामुळे हा विषय आहे तो समजून घ्यायला सोपा जातो. तर सांगण्याचा मुद्दा इथे काय आहे की ते सत जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्या प्रत्येकाचं स्वरूप आहे आणि हे सच्चिदानंद स्वरूप आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. म्हणून हे सत्स्वरूप जेव्हा स्फुरतं कुठे तर आपल्या ठिकाणी जेव्हा ते स्फुरतं तेव्हा शरीर हे उपाधी धारण होते आणि धारण होऊन सुद्धा त्याच्यामध्ये हे सत्स्वरूप असतंच. कारण सत म्हणजे सत्य आणि सत म्हणजे आपण मागील भागामध्ये पाहिलेलं, जिथे सत आहे सत्य आहे ते सातत्याने आहे आणि जिथे सत्ता आहे तिथे शक्तीही असतेच. म्हणून इथे जेव्हा हे स्फुरतं तेव्हा स्फुरतं तेव्हा हे शरीर ही उपाधी धारण करतं आणि त्याच्यामध्ये हे सत्पद असतं, ते सातत्याने असतं, सत्य सातत्याने असतं आणि तिथे सत्ता आहे आणि शक्तीही आहे. तसंच हे सत्पद विश्वाच्या ठिकाणी जेव्हा स्फुरतं तेव्हा ते विश्वरूपाने प्रगट होतं आणि प्रगट झालेलं ते आहे या स्वरूपात ते उरतं. म्हणजेच या शरीराच्या ठिकाणी असणारं सत्पद आणि विश्वाच्या ठिकाणी असणारं सत्पद हे दोन्ही सारखंच आहे, पण आपण वेगळी भाषा म्हणतो का, आपल्याला समजावा हा विषय म्हणून आपण असं म्हणतो. पण प्रत्यक्षामध्ये हे सत्पद दोन्ही ठिकाणी वेगळं नाही. आपलं जे शरीर आहे ते या विश्वाचाच हा भाग आहे आणि हा विश्वाचा असणारा भाग आपल्यापासून वेगळा नाही. म्हणून आपण म्हणजे इन्फिनिट इंटेलिजन्स अँड बाउंडलेस लव्ह जे आपण सुरुवातीला पाहिलं ते या विश्वामध्ये आहे. हे विश्व आहे
संपूर्ण समस्त विश्व आहे त्याच्यामधून हेच त्याचं स्फुरण झालेलं आहे आणि ते या मी रूपाने आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. मग ते प्रगट झालेलं आहे ते कसं? सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, असे जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना. तर ही सर्व उपाधी माझी गुप्त म्हणजे हेच स्वरूप सर्व ठिकाणी चराचरामध्ये आहे, गुप्तपणे आहे. म्हणून त्याचा आपण आपल्याला ते प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाही असं आपण सुरुवातीला जाणून घेतलं. पण ते आहे कशावरून? कारण त्याचा आपण प्रत्येकजण आनंद घेत आहोत, जीवन जगत आहोत. हे जीवन म्हणजे आहे आणि आहे हे खरं सत्य आहे. पण आणि ते कसं आहे? तर अनंत रूपाने आहे. अनंत रूपे अनंत वेशे असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे ना त्याप्रमाणे आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासी, म्या देखिले त्यासी, बाप रखुमा देवीवरू, बाप रखुमा देवीवरू खूण बाणली ऐसी, देखिला देखिला माये देवाचा देवो, माये देवाचा देवो, फिटला संदेहो निमाले दुजे पण. आता हा अनंत रूपाने जो प्रगट झालेला आहे तो का? कारण त्याला एकलेपणाचा कंटाळा आला आणि म्हणून तो अनंत रूपाने प्रगट झालेला आहे. तो आहे या स्वरूपात आहे. पण तो कुठून झालेला आहे? चैतन्य रूपातून, चैतन्य शक्तीतून हे प्रगट झालेलं आहे चैतन्य. आणि ते पूर्ण विश्व भरून आहे या स्वरूपामध्ये. म्हणून आपल्या ठिकाणी हे जे सत्पद आहे ते अनुभवणं सोपं आहे आणि ते विश्वाच्या ठिकाणी कठीण आहे. कारण आपल्या ठिकाणी जो सत्पदाने आहे तो स्वसंवेद्य आहे आणि तो स्वसंवेद्य असल्यामुळे आपल्या ठिकाणी तो अनुभवणं सोपं आहे आणि विश्वाच्या ठिकाणी तो अनुभवणं कठीण आहे. म्हणून आपल्या ठिकाणी तो अनुभवायचा कसा? तर ही एक मोठी गमतीची गोष्ट आहे. कारण आपण जेव्हा जेव्हा स्फुरण होतं तेव्हा आपण काय म्हणतो? मी असं म्हणतो. मग हे स्फुरण कधी होतं असा आपला प्रश्न आला तर हे स्फुरण प्रत्येक वेळेस होत असतं. म्हणून ती पोरं असू देत, थोर असू देत, बायका असू देत, पुरुष असू देत, आधी मी असं म्हणणार आणि मी म्हणाल्यावर पुढे काय ते बोलणार. म्हणजे मी चहा करते, मी चहा करतो असं आपण का म्हणतो? केव्हा म्हणतो? जेव्हा हे मी असणारा आहे तो स्फुरणारा होतो आणि पुढे त्याचे रंग पालटत जातात तेव्हा आपण मी असं म्हणत असतो. म्हणून आधी आपण मी म्हणतो आणि मग पुढे काय ते बोलतो. पण हा मी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण मी म्हणजे शरीर असं म्हणतो. मी म्हणजे शरीर असं आपल्याला वाटतं आणि हा मोठा भ्रम आहे. मी म्हणजे शरीर नव्हे, तिथे जी चैतन्य शक्ती आहे ते म्हणजे मी, ती चैतन्य शक्ती मी म्हणते. पण आपण काय म्हणतो? मी म्हणजे शरीर. कारण आपल्याला चैतन्य शक्ती दिसत नाही, आपल्याला दिसतं शरीर, आपल्याला शरीर दिसतं. त्यामुळे आपण शरीर म्हणजे मी म्हणतो आणि आपण या मीला शरीर या रूपाने ओळखतो आणि जग या मीला शरीर या रूपाने ओळखतं. म्हणजे आपल्याला शरीर या रूपानेच ओळखतं. पण आपल्याला जर त्याचा अभ्यास करायचा आहे तर आपल्याला दृष्टी बदलावी लागेल आणि त्यामुळे आपण जे पुढे जाणून घेणार आहोत ते इथे फार महत्त्वाचं आहे. आता आपण असं मी सतत जे म्हणत असतो तेव्हा आपला हात सहजपणे कुठे जातो? तेही प्रत्येकाचा आणि तेही नकळतपणे आपल्या सर्वांचा हात कुठे जातो? उजव्या छातीवरती, उजव्याच बाजूला जातो, डाव्या बाजूलाही नाही, उजव्या बाजूला जातो. नकळतपणे ही विशेष क्रिया ही घडते. तेही प्रत्येकाच्या ठिकाणी घडत असते. तेही अनेक वेळा, पुष्कळ वेळा घडतच असते. कारण आपण मीमध्येच असतो. आणि अजून एक गोष्ट जाणून घ्यायची अशी की हा मी जेव्हा प्रगट होतो तो इतक्या खिडक्यांमधून प्रगट होत असतो आपल्यामधून. मी पाहतो, मी ऐकतो, मी बोलतो, मी पायांनी चालतो, मी हाताने कामं करतो. इतकंच नव्हे, म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय नव्हे तर अंतरेंद्रिय म्हणजे मनसुद्धा मी म्हणत असतं. आता हे मन बघा, जाणीव कशी अशुद्ध झाले ते पहा. जाणीव म्हणजेच मन आपण जाणून घेतलं. तर आपण जेव्हा मी म्हणतो तेव्हा संकल्प विकल्प कोण करतं? तर हे जे मन आहे ते संकल्प विकल्प करत असतं. पण आपण काय म्हणतो? मी संकल्प करतो, मी विकल्प करतो असं आपण म्हणतो. निर्णय घेणे किंवा निश्चय करणे ही शक्ती कोण वापरत असतं? कोणाकडे असते? बुद्धीकडे. बुद्धी हे करत असते. पण आपण काय म्हणतो? मी संकल्प केला, मी विकल्प केला
असा आपला सहज आपण बोलून जातो. तसंच चिंतन कोण करतं किंवा चिंता कोण करतं, तर चित्त हे चिंतन किंवा चिंता करत असतं. पण आपण काय म्हणतो, मी चिंतन करतो आणि मी चिंता करतो किंवा मी चिंतन करते, चिंता करते असं आपण म्हणतो. हा जो मी आहे तो सर्वत्र आहे. हे कशावरून सिद्ध होतं, तर आपण जेव्हा मी म्हणतो तेव्हा आपला हात मी डोळ्यांनी पाहतो असं आपण बोलतो, तेव्हा आपला हात डोळ्यांकडे जात नाही. मी कानाने ऐकतो असं म्हणताना हात कानाकडे जात नाही. मी तोंडाने बोलतो तेव्हा तोंडाकडे हात जात नाही. हात जातो कुठे, एकाच ठिकाणी, एका विशेष ठिकाणी, तोही प्रत्येकाचा. म्हणून हाच मी जो या ठिकाणी आहे तोच सर्वत्र आहे आणि त्याच्यातूनच हे प्रगट झालेलं आहे. तर असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला हे भान नसतं की आता पाहतंय कोण, डोळे पाहतात पण आपण मी म्हणतो. ऐकतं कोण, कान ऐकतात पण आपण मी म्हणतो. बोलतो कोण, तोंडाने आपण बोलू शकतो. चालतो कोण, पाय. हाताने काम कोण करतं, हात. पण मी करतो. मी 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 हे अनेक दारातून, अनेक खिडक्यांमधून हा मी सतत स्फुरत असतो. आणि हा स्फुरत असतो तो जो पाहणारा आहे, जो आनंद घेणारा आहे आणि जो असणारा आहे तोच इथे प्रगट होत असतो. आणि मग त्याचे जसे रंग पालटत जातात तो भोगणाऱ्यापर्यंत तो जात असतो. तर असा हा स्वसंवेद्य असणारा मी हा प्रत्येकाला अनुभवता येतो. पण तो कसा अनुभवता येतो, तर त्याच्यासाठी निरनिराळ्या प्रकारांनी आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. कसा, तर आपण जो असणारा आहे त्याच्याकडे पाहूनसुद्धा त्याविषयी आपण चिंतन करू शकतो किंवा जे दृश्य आहे त्याच्याकडे पाहूनसुद्धा आपण लक्षात घेऊ शकतो. पण हे जे सत्स्वरूप आहे ते सत्स्वरूप प्रत्येकाला अनुभवण्यासारखं आहे, कारण ते प्रत्येकाच्या ठिकाणी स्वसंवेद्य आहे. पण हे सत्स्वरूप पाहण्यासाठी आपल्याला जसं आपल्याला एका दृष्टीची गरज असते आणि ही दृष्टी आपल्याला गुरूंकडून, सद्गुरूंकडून मिळते. पण ती फक्त सत्शिष्यांना मिळते, कारण ज्यांच्याकडे तो विषय जाणून घेण्याची आवड आहे, तो विषय जाणून घेण्याविषयी कुतूहलता आहे, त्यांच्याच ठिकाणी त्यांना हे स्फुरतं, त्यांना हे लक्षात येतं. म्हणून जे सत्शिष्य आहे त्यांनाच हा विषय समजतो. आणि जे आपण सर्वसाधारण व्यक्ती असं ज्यांना म्हणतो, म्हणजे जे विषयांमध्ये गुंतलेले असतात, ते विषयांमध्ये गुंतलेले असतात, त्यांना याचं काहीही भान येत नाही. म्हणजे असणारा, स्फुरणारा वगैरे त्यांच्या ठिकाणी काहीही नसतं. आणि म्हणून सद्गुरू जी साधना सांगतात ना ती कुठली, तर उफराट्या दृष्टीचे ते पाहणे, ती दृष्टा माझी दृष्टी मोरविणे, पाहतया मुळासी जाणे स्वस्वरूपेसी. म्हणून जे विषयांमध्ये गुंतलेले जे लोक आहेत त्यांना असणारा, स्फुरणारा त्याच्यामध्ये मूर्ता येत नाही. आणि हा जो स्वसंवेद्य मी आहे तो त्याला जाणून घेता येत नाही. आणि हे जाणून घेणं का महत्त्वाचं आहे, हे आपल्या जीवनाच्या अंगाने जाणून घेणं महत्त्वाचं आहे. इथे परमार्थ अध्यात्म पण नाही, पण जे आपण सुखदुःख भोगत असतो तेच कुठून आहे, तो कोण आहे, आपण म्हणजे कोण, हा विषय जाणून घेणं आपल्या जीवनाच्या दृष्टीनेच फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे जे विषयांमध्ये गुंतलेली जी लोक असतात त्यांना हे कधीही लक्षात येत नाही. म्हणून एका ठिकाणी भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, गुंतलो तो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझेपणे. म्हणजे आपण जे गुंततो ना ते कशामुळे, आपल्याला स्वस्वरूपाचा म्हणजे ह्या सच्चिदानंद स्वरूपाचा विसर पडलेला असतो संस्कारांमुळे आणि हे जीवन जगत असताना. म्हणून हा जो विसर पडतो त्या ठिकाणी अर्जुन पण निर्माण झालेलं असतं. म्हणून पण मुक्त झालो तुझेपणे म्हणजे जेव्हा याचं ज्ञान होतं तेव्हा या अर्जुनपणातून तो मुक्त होतो. पण जोपर्यंत हे अर्जुनपण असतं तोपर्यंत काय वाटतं की आपण जो या दृश्यातून आनंद घेत आहोत तोच आनंद आणि तोच आपल्याला बाहेरून मिळत. म्हणून आपल्याला अनेक लोक साधना कशी करतात की आपल्या या साधनेच्या आड काय येतं तर हे दृश्य येतं. म्हणजे हे जे जग आहे ते असार आहे, ते टाकाऊ आहे असे ते त्यांना वाटतं. पण हाच मोठा भ्रम आहे. हे जग म्हणजे खोटं आहे असं नाही, खोटा तू आहेस, खोटे आपण आहोत. कारण आपण काय करतो, जसं साप म्हणून भुई धोपटावी आणि तिथे सापच नसावा, त्याप्रमाणे देवदेव म्हणून देवाच्या आड कोण येतं आहे, संसार. द्या संसार सोडून, द्या बायका मुलांना सोडून, असं माणसांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे इथे हा एवढा सुंदर विषय असूनसुद्धा आणि हा समजून घेण्यासाठी सुद्धा सोपा असूनसुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्याला मार्ग हा चुकीचा लोकांनी निवडलेला आहे. तर इथे सांगण्याचा मुद्दा काय आहे की हे जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून जे दृश्य आहे, आपण काय करतो, आपण आपलं खापर कोणातरी दृश्यावरती फोडत असतो.
आपलं खापर म्हणजे आपल्या दोषांचं खापर, आपलं खापर नव्हे, दोषांचं खापर आपण कोणातरी दुसऱ्यावरती फोडत असतो, स्वतः सोडून. म्हणून हे जे दृश्य आहे तेच फार महत्त्वाचं आहे. कारण आता हे जर दृश्यच नसेल तर आपल्याला कसं वाटेल? आपण प्रत्येकाने एकदा असा एक प्रयोग करून बघितला पाहिजे की सबंध दिवसामध्ये घरामध्ये आपण एकटेच आहोत, आपल्या व्यतिरिक्त घरात कोणीही नाही. असं असताना आपल्याला काहीतरी आपण करूयात असं वाटतं. मग चला निदान पुस्तक तरी वाचूया असं आपल्याला वाटतं. म्हणजे काहीतरी आपण करूयात असं आपल्याला वाटत असतं. आपण दृश्याशिवाय आपण नाही. म्हणून दृश्य महत्त्वाचं आहे, पण दृष्टाही महत्त्वाचं आहे, म्हणजे पाहणारासुद्धा महत्त्वाचा आहे. पण हे जाणून घेण्यासाठी आपल्याला एका विशिष्ट साधनेची गरज आहे, ते म्हणजे उफराट्या दृष्टीचे पाहणे, ते दृष्टा माझी दृष्टी मुरविणे, पाहतया मुळासी जाणे स्वस्वरूपेसी. हे स्वस्वरूप काय आहे ते संतांनी आपल्याला पाहायला सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे जे दृश्य आहे ते नित्यनूतन आहे. सत्यम शिवम सुंदरम असं हे विश्व आहे, असं हे जगत आहे. आणि तसंच नित्यनूतन हे जे जग आहे, सत्यम शिवम सुंदरम असं जे जग आहे, त्याला दोष देण्यात काहीही अर्थ नाही. दोष द्यायचा तर तो आपल्या स्वतःला. कारण आपण जर न गुंता जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनामध्ये आनंद आहे. म्हणून आपल्याला जसं हे सत्पद प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळेस हे आहे, त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा लोकांतामध्ये सुद्धा रममाण व्हायला पाहिजे, होता आलं पाहिजे, आणि एकांतामध्ये सुद्धा रममाण होता आलं पाहिजे. आपल्याला दृश्यामध्ये सुद्धा पाहता आलं पाहिजे, आणि जो पाहणारा आहे म्हणजे दृष्टा तोही आपल्याला पाहता आला पाहिजे. आणि हे जे दृश्य आहे त्या दृश्यातून आपल्याला आनंद मिळत आहे असं आपल्याला वाटत असतं, पण हा जो आनंद आहे तो आपल्याला आतूनच मिळत असतो. आता बघा, दृश्य आहे पण तिथे तूच नाही आहेस तर त्याला काय अर्थ आहे? आपल्याला जर आपण नाही आहोत तर आपल्याला तिथे आनंद पण नाही आहे. म्हणून जसा दृश्य महत्त्वाचा आहे तसाच दृष्टासुद्धा महत्त्वाचा आहे. आणि जे दृश्य आहे त्या दृश्यामुळेच, त्या दृश्याकडे पाहत पाहतच आपल्याला आपल्या ठिकाणी हे सत्पद आहे याची आपल्याला जाणीव निर्माण होते, आणि या आनंदसुद्धा या ठिकाणी आहे याची आपल्याला प्रचिती येते. कसं तर दिसे ते तू पाहे, परिवळक दृष्ट्यासी वळोनी, असे जो सत्तत्वे सुखमय सदा वृत्ती तजोनी, दिसे भासे सारे तुझ वळती हे तू न दिससी, तुला तू लक्षाया सहज समज हा मीच अससी. काय सुंदर सांगितलं आहे पहा. दिसे ते तू पाहे, जे दृश्य तुला दिसतंय ते तू पहा, तू डोळे मिटू नकोस, जे तुला दिसतंय ते तू पहा. परिवळक दृष्ट्यासी वळोनी, म्हणजे तू जो दृष्टा आहे, जो पाहणारा आहे त्याला तू ओळख, जो पाहणार आहे तो. आता हा जर पाहणारे लोक काय करतात, हे संपूर्ण जे संसार जो सुरू आहे तो संसार ते करत असतात, जीवन जगत असतात. पण हा जीवन जगतोय कोण, पाहतोय कोण, पाहणारा हा कोण, ऐकणारा कोण, चिंतन करणारा कोण, विचार करणारा कोण, कुठून स्फुरतोय याचं त्यांना काहीही भान नसतं. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे, दिसे ते तू पहा, परिवळक दृष्टासी वळून असं सांगितलेलं आहे. म्हणून इथे पाहणारा हा मी नाही, पाहतायत ते डोळे, आणि ही डोळे ही व्यवस्था, म्हणजे ही व्यवस्था कुठून स्फुरलेली आहे, सत्तत्वातून स्फुरलेली आहे. आणि या व्यवस्थेमध्ये येऊन जो राहिलेला आहे तो सुद्धा तेच आत्मतत्व आहे. म्हणजेच मी, हे जे चैतन्य तत्वातून स्फुरलेला हा शब्द, हे भान, ही भावना, हे आपल्या ठिकाणी आहे. म्हणून पुष्कळ वेळेला काय होतं बघा, आपण रस्त्याने चाललेलो असतो आणि आपली मैत्रीण किंवा आपला मित्र समोरून येतो, पण आपण आपल्या विचारामध्ये इतके गुंग झालेलो असतो की आपल्याला तो ओळख दाखवत असतानासुद्धा आपल्याला परत त्याला हातवारे करता येत नाही, त्याला हात दाखवता येत नाही, कारण आपण आपल्या विचारांमध्ये गुंग झालेलो असतो. आपण म्हणून कोणी आहे ना या ठिकाणी, म्हणजे मी, तो विचारांमध्ये गुंग झालेला असतो. त्याच्यामुळे त्याच्या डोळ्यांमध्ये हा मी आलेला नसतो, आणि समोरच्याला बघणाऱ्याला काय वाटतं, रे हा ओळख पण दाखवत नाही आहे, मोठा मान झालेला दिसतोय, मोठा अहंकार याला आलेला दिसतोय. म्हणून दुसऱ्या दिवशी काय होतं, आपण त्याला ओळख दाखवतो तेव्हा तो आपल्याला ओळख दाखवत नाही. तर हा जो घोटाळा होतो तो कशामुळे, हा गोंधळ कशामुळे होतो, की जो पाहणारा आहे आणि जो ऐकणारा आहे, जो स्फुरणारा आहे, तो आपल्याला मी या रूपाने आहे असं, मी म्हणजे हा अहंकार रूपी मी आपल्याला वाटतो, म्हणजे मी म्हणजे शरीर वाटतं. पण हा मी म्हणजे तो स्वामी, मी म्हणजे तो ते सत्तत्व,
मी म्हणजे चित्तत्व, हे आपल्याला लक्षात येत नाही, आपल्या ध्यानात येत नाही. आणि त्याच्यामुळे हा विषय आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपण जेव्हा मी असं म्हणतो तेव्हा ते अनेक ठिकाणी ते स्फुरत असतं, सर्वत्र ते स्फुरतच असतं. ते कसं? कारण आता जर मी म्हणाले की मी ध्यान हा विषय घेतलेला आहे, तर ध्यान हा विषय ऐकतोय कोण असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय म्हणाल की मी ऐकतोय, ध्यान हा विषय मी ऐकतो असं आपण म्हणू. मग ती 10 लोकं असू देत, 100 लोकं असू देत, 1000 जणं असू देत किंवा 10,000 जणं असू देत किंवा लाखो असू देत, प्रत्येकाच्या ठिकाणी हा मी आहे. मी ऐकतो आणि मी बोलते. मी काय म्हणणार? मी सांगते, मी बोलते असं म्हणणार. म्हणजे मी हा प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणून जर हा मी प्रत्येक ठिकाणी आहे तर आपण म्हणजे हा मी जो इतरांना दुःख देतो तेच दुःख त्याच्याकडे भुमऱ्यान होऊन येतं. आणि हाच मी इतरांना जेव्हा सुख देतो तेव्हा हेच सुख त्याच्याकडे भुमऱ्यान होऊन येतं. आणि त्यामुळे आपण हे जसं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं, तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. म्हणजे हे काय सांगितलेलं आहे की आपण हे सर्व एका देहाचे अवयव आहेत. आणि आपण असं म्हणू शकतो का की आपल्या हाताला जर दुःख होतं तर हात काय ते बघून घेईल, हात काय ते बघून घेईल, मी कशाला पाहू? तर पायाला दुःख होतं, पाय दुखतोय, तर आपण असं म्हणू शकतो की पाय काय ते बघून घेईल, मी कशाला पाहू, मी कशाला लक्ष देऊ? आता बघा, हात, पाय, दात, दाढ बघा. आता दाढ जेव्हा दुखते तेव्हा आपलं काय झालं रे, हे दाढ दुखते म्हटल्यानंतर दाढ काय ती बघून घेईल असं आपण म्हणत नाही. दाढ दुखते कोणाची? माझी असं आपण म्हणतो. पण माझी हा सुद्धा, मला दुःख होतं हे सुद्धा चुकीचं आहे. मला हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. मीला दुःख होत आहे किंवा मीला सुख होत आहे हे महत्त्वाचं आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं. आणि त्यामुळे आपल्याला हा विषय समजून आला की आपल्याला आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, हा जो आहे तो आनंद स्वरूप आहे हे आपल्याला ध्यानात येतं. आणि म्हणून आपल्याला कशाचं भान येतं की जसं संतांनी सांगितलेलं, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्वची माझे घर असा आपल्या ठिकाणी भाव निर्माण होतो. आणि असा भाव जेव्हा निर्माण होतो म्हणजे जो करत आहे, जो आतमध्ये आहे तो मी नव्हे, तो चैतन्यच आहे हे आपल्याला जेव्हा समजतं तेव्हा आपल्या ठिकाणी जीवभाव जाऊन देवभाव निर्माण होतो. पण केव्हा? जेव्हा हा आहे तो मी करतोय किंवा मी पाहतोय हे सोडून तो आहे ते चैतन्य शक्ती, ती करते, ती पाहते, आहे ते ईश्वर, जसा इथे तसा सर्वत्र, म्हणून हे विश्वाची माझे घर. पण केव्हा? किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे चराचर म्हणजे इथे तिथे प्रत्येक ठिकाणी हाच मी भरलेला आहे, हाच मी स्फुरलेला आहे हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा हे विश्वाची माझे घर. बहुतेक लोक काय म्हणतात, बरीच जण इथपर्यंतच येऊन थांबतात, हे विश्वाची माझे घर एवढंच म्हणतात आणि थांबतात. पण महत्त्वाचं काय आहे? किंबहुना चराचर आपणची झाला. आणि किंबहुना चराचरा जेव्हा आपणची होईल तेव्हा हे विश्वाची माझे घर. म्हणून आपण जेव्हा दुःख देतो तेव्हा ते दुःख आपल्याला भुमऱ्यान होऊन परत येतं. आणि म्हणून आपण जेव्हा सुख देतो तेव्हा ते सुख आपल्या ठिकाणी भुमऱ्यान होऊन परत येतं. मग आपण सुख द्यायचं की आपण दुःख द्यायचं हे आपणच ठरवायचं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचं शिल्पकार असं सद्गुरू सांगतात. हा एवढा सुंदर विषय सद्गुरूंच्या चिंतनातून आला, त्यामुळे मी सद्गुरूंना वंदन करते. तसाच हा सुंदर विषय आम्हाला जो समजला तो आमच्या गुरूंमुळे, त्यांच्या ठिकाणी मी येऊन थांबते. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.